नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण डाटा स्ट्रक्चर या टॉपिकबद्दल बोलणार आहोत, जो सेक्शन बीमध्ये आहे. खरं सांगायचं झालं तर सी-केटची एक्झाम मी दिली होती, जी 6 जुलैला होती माझी आणि मला मॉर्निंग स्लॉट अलॉट झालेला ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी. तर त्याच्याबद्दलचं एक एक्सपिरियन्स म्हणा किंवा इन्साईट देण्याचा प्रयत्न हा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर बेसिकली हे 9 टॉपिक्स जे तुम्हाला दिसत आहेत, हे 9 टॉपिक्स तुम्हाला डाटा स्ट्रक्चरसाठी करायचे आहेत. ठीक आहे. मी माझ्या तयारीच्या वेळेस हे 9 टॉपिक मी केलेली तयारी. या 9 टॉपिकची तयारी मी केलेली आहे आणि याचा मला फायदा भरपूर झाला आहे. म्हणजे टाईम कॉम्प्लेक्सिटीवर तर मला 3 प्रश्न आलेले, सर्चिंगवर एक आलेला, बायनरीवर एक, शॉर्टिंगला एक आलेला. ठीक आहे. स्टॅकवर एक प्रश्न येतो, क्यूवर एक प्रश्न येतो, लिंक लिस्ट आणि ह्याच्यावर पण एक प्रश्न आला आहे, ट्रीवर एक प्रश्न आला आहे. सुदैवाने ग्राफिकवर नाही आलेला प्रश्न. खरं सांगायचं झालं तर माझ्या स्लॉटला डाटा स्ट्रक्चरचं जे क्वेश्चन होते ते क्वेश्चन म्हणजे थेरॉटिकल फार होते माझ्या ह्याला. ठीक आहे. थिअरी क्वेश्चन जास्त होते. खरं सांगायचं झालं तर टाईम कॉम्प्लेक्सिटी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. टाईम कॉम्प्लेक्सिटीचं मी पाठांतरच करून गेलेलो, म्हणजे तुम्हाला प्रत्येक सर्चिंग मेथड, शॉर्टिंग मेथडची तुम्हाला टाईम कॉम्प्लेक्सिटी त्याची तिन्ही केसेस तुम्हाला माहीत हवेच. ठीक आहे. आता याचा अभ्यास मी कसा केला किंवा कुठून केला हे सांगण्या अगोदर मला फक्त तुम्हाला एवढी विनंती आहे की व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही फक्त हे 9 टॉपिकची चेकलिस्ट तुमच्याकडे बनवा. म्हणजे तुम्ही लिस्ट ऑन करा, म्हणजे जसे तुमचे टॉपिक होतील तसे तुम्ही टिक करायला तयार बरं होईल. म्हणजे तुम्हाला टिक करून तो टॉपिक संपवता येईल. आता अभ्यास केला कसा मी. ठीक आहे. पहिली गोष्ट मी जी केली ती होती थिअरी. कोणत्याही MCQ सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला थिअरी आणि कन्सेप्ट त्याच्या मागचं जे ज्ञान आहे ते पूर्ण तुम्हाला वाचावं लागतं. थिअरी मी पहिल्या वेबसाईटमधनं वाचली. तर मी 2 वेबसाईट वापरल्या. प्रामुख्याने एक होती ती म्हणजे गिक्स फॉर गिक्स. ठीक आहे. आणि दुसरी वेबसाईट जी मी वापरली डाटा स्ट्रक्चरसाठी ती होती सॅन फाउंड्रीवर पण खूप छान आहे दिलेलं. ठीक आहे. आणि वेबसाईटवर वाचून जर मला समजलं नसेल तर मी डायरेक्ट यूट्यूबचा व्हिडिओ बघायचो. यूट्यूबचा कोणताही एक व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. कन्सेप्ट समजून घ्यायचे आणि त्याच्यावर हँड रिटन नोट्स बनवायचे. वैयक्तिक म्हटलं तर मी हँड रिटन नोट्स बनवलेले आहे, म्हणून मी तुम्हाला ॲडवाइस करते की तुम्ही पण हँड रिटन नोट्स बनवा. कारण का ते नंतर तुम्हाला रिव्हिजनला खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे रिव्हिजन करणार कुठं ना शेवटला तुम्ही, तेव्हा थोडी ना व्हिडिओ बघत असणार सारखं सारखं. तेव्हा तुम्हाला हँड रिटन नोट्स हे तुमचं ब्रह्मास्त्र असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता माझं एक उदाहरण देतो मी. तर मला टाईम कॉम्प्लेक्सिटी जी असते ती खूप अवघड जात होती. आता ते मी टाकलं यूट्यूबला, हाऊ टू रिमेंबर टाईम कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑल द अल्गोरिदम्स किंवा मेथड्स इन डाटा स्ट्रक्चर. त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बघितला, रिमेंबर केलं, हँड रिटन नोट्समध्ये लिहून काढले आणि त्याची मी रिव्हिजन केली. परीक्षेत गेलो, 3 प्रश्न पडले, 3 प्रश्न अचूक सोडवून आलो. असा तुम्हाला फायदा होतो. ठीक आहे. सेकंड, एमसीक्यूज प्रामुख्याने मी CKPreparation.com या वेबसाईटवरनं केलेले. आता ही वेबसाईट पेड आहे. या वेबसाईटनं मला स्पॉन्सर नाही केलं, हे पण तुम्हाला सांगतो. जिथून मी केलं ते सांगण्याचा एक भाग होता, म्हणून मी ते सांगतोय. सेक्शन ए आणि सेक्शन बी हे मी या वेबसाईटवरनं केलेलं. ठीक आहे. तर आणि दुसरी वेबसाईट जी मी खूप वापरली त्याच्यामध्ये होती की सॅन फाउंड्री हे अप्रतिम तुम्हाला प्रश्नसंच देतो. खरं बघायला गेलं तर सॅन फाउंड्रीवर मी 30 क्वेश्चन पर टॉपिक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का याच्यावरनं तुम्हाला आवाज कळतो की कसे प्रश्न येणार आहेत. तिसरा आहे इंडिया बिक्स इज मस्ट आय थिंक. म्हणजे इंडिया बिक्सचे पण मी प्रश्न सोडवले आहेत, 30 क्वेश्चन्स पर टॉपिक. म्हणजे ते शॉर्टिंगचे असू देत किंवा ते ट्रीचे असू देत किंवा ते ग्राफचे असू देत. तर या गोष्टी मी केलेल्या आहेत. आणि बेसिकली MCQ सॉल्व्ह करताना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही किमान तुम्ही ना 100 MCQ पर टॉपिक तरी सोडवा. म्हणजे आता मी वेगवेगळ्या वेबसाईटनं सोडवलेले, कारण का मला एकंदरीत त्याचं काय म्हणतात ते मला समजून घ्यायचं होतं किंवा मला ते असं चान्स घ्यायचा नव्हता की माझं इथं जाऊन चुकेल. त्यामुळं मी न चुकता तिथं जर सोडवायचं असेल परीक्षेमध्ये तर तुम्हाला निदान 100 MCQ पर टॉपिक सोडवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, 100 MCQ जरी म्हटलं तरी 9 टॉपिकचे 900 MCQ झाले. तर त्या 900 MCQ मधलं एवढी प्रॅक्टिस जर तुम्ही करून गेला, आणि काय पाहिजे. ठीक आहे. तर तेवढी प्रॅक्टिस करायला पाहिजे जर चांगला रँक हवा असेल तर. आणि हे तुमचं बेसिक आहे, म्हणजे हे बेसिक क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. हे जर बेसिक क्लिअर नसलं तर पुढं जाऊन जरासं अवघड आहे. ठीक आहे. अवघड म्हणजे भरपूर अवघड आहे. मग तुम्ही विषय सोडून द्यायचा.
हे झालं MCQ. तिसरी गोष्ट होती ती म्हणजे होती रिव्हिजन. रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे. म्हणजे जेव्हा मी हँड रिटन नोट्स काढून जेव्हा मी परीक्षा जशी जवळ आलेली, परीक्षेच्या 7 दिवस अगोदर मी रिव्हिजनला घेतलेलं आणि प्रत्येक टॉपिक सेक्शन ए असेल, सेक्शन बी असेल, त्याची रिव्हिजन मी जोरात केलेली. ठीक आहे. तर आता समरी सांगायचं झालं तर पहिला थेरी करायची तुम्ही. कुठून करायची सांगितलं. सेकंड इज MCQ कुठून करायचं सांगितलं. किती MCQ सोडवायचे सांगितलेत. थर्ड इज रिव्हिजन. रिव्हिजनबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो. रिव्हिजन 3 प्रकारे करायची. पहिला जे तुम्ही हँड रिटन नोट्स घेतल्यात ते रीड करा. नंतर मॉक टेस्ट द्या. आता मॉक टेस्टचं पण मी सांगितलं कुठल्या वेबसाईटवरनं मी मॉक टेस्ट दिल्यात. ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटते त्या वेबसाईटवरून तुम्ही द्या. असं नाही की तुम्ही त्याच वेबसाईटवरून दिलं पाहिजे. इट्स अप टू यू. ठीक आहे. मॉक टेस्ट दिल्यानंतर मग तुम्ही जे मॉक टेस्टमध्ये जे चुकलेले आहेत, ठीक आहे, चुकलेले प्लस आपले नोट्स, तर तुम्ही ते नोट्समध्येच लिहिणार ना, त्या नोट्सचं रिव्हिजन म्हणजे अनेकदा वाचायचं, बाकी काय नाही. ठीक आहे. हे झालं टाटा स्ट्रक्चरचं पूर्ण टाइम टेबल. म्हणजे टू डू लिस्ट. म्हणजे पहिला टॉपिक सांगितले, MCQ सोडवायचे, रिव्हिजन करायची. रिव्हिजनमध्ये रीड, मॉक टेस्ट, रिव्हिजन, बस. दॅट्स इट. एवढं पुरेसं होईल, कारण का मी तरी एवढंच केलेलं. आणि दॅट्स फॉर डाटा स्ट्रक्चर. जर तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सबस्क्राईब करा. फुकट आहे, करून टाका चॅनलला सबस्क्राईब. आणि दॅट्स इट. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.